जेवढा मोकाट जनावर आहे ते मोकाट होणार आहे. आपण येसन काऊन घालतो? त्याच्यापेक्षा मादलक मग मधात एक लाकूड बांधतो, पलतानी लागाव पायाला. करतोत का नाही? याचा अर्थ आपलं चुकायला काय? तरुण पोरांना विनंती आहे, पोरं लक्षात घ्या, काय करायचं तर करा. प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या महात्म्या विचारवंतांचं योगदान आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. तथागत गौतम बुद्ध असतील, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचविणारे साहित्यरत्नांना भाऊ साठे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा प्रगल्भवादी विचार भारताच्या तरुणांच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं ते शहीद आलम भगतसिंग, आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले आणि वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे जीवित आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, अलीकडच्या काळातील संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर महाराज, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, या सर्व महात्मांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि लक्षात घ्या, तरुण पोरांना मी बोलायसाठी या ठिकाणी आलो. तरुण पोरं आपलं व्हायला काय? इथं बसलेल्या वडीलधाऱ्या मित्र मंडळींना देखील विनंती, आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे पहा. आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न काय? सकाळी हे दलिंदर उठलं, याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे, मी स्टेटस काय ठेवू? याच्या डोक्यात प्रश्न काय आहे? मी स्टेटस काय ठेवू? मग इकडे याच्या घरी खायचे वांदे आहेत, अनेक संकट आहेत, बाप तिकडे लोकांच्या काम आले, बाप तिकडे हेलपाटे हाणायला लोकांच्या शेतात आहे, आणि हे दलिंदर सकाळी उठल्यावर डोक्यात काय? ह्याच्या स्टेटस काय ठेवू? याच्याकडे मोबाईल दुसऱ्याचा, रिचार्ज तिसऱ्याचं, सिम कार्ड चौथ्याच्या नावावर, आणि मग हे स्टेटस ठेवण्याचा विचार करते. आणि सकाळी याच्या मोबाईलवर स्टेटस आहे काय? लाजवाब है जिंदगी का फसाना, याचं स्टेटस. हे दिसायला नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर, आणि याचं स्टेटस आहे लाजवाब है मेरे जिंदगी का फसाना, कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना. याचं स्टेटस, मेरे दोस्तों को मेरे नजर मत लगाना, बहुत दर्द सीकर सीखा है मैंने मुस्कुराना. अबे तू हा चेहरा पाहिलात भारत हसते. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही, ज्याचं स्टेटस असते त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिलं स्टेटस बनवायचं शिका. 392 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. आज 392 वर्षानंतर भारतातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक माणूस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी घेतो, स्वाभिमानानं छाती एक हात उंच उडते. ही ताकद त्या नावामध्ये, ते स्टेटस आपण तसं निर्माण करायचंय. हे सहज होत नाहीये. तरुण पोराच्या डोक्यात दुसरा प्रश्न आहे, दुसरं स्टेटस आहे त्याचं, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर. याचं स्टेटस, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा, लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर. आणि हे दलिंदर मसीगड डायलॉग काय म्हणते? जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा, मुझे मिलना पडेगा बोरे लोगों को मेरा वक्त लेकर. आणि हे कुठं? वळमणीनं, खड्यानं, नालीनं, वड्यानं. थांब, मधात बोललो का? प्रश्न विचारलं मरशील माताना. हा, ते कार्यक्रमच खलास आहे. महाराज आहेत आपले. महाराज काय करायचे? पोराले प्रश्न. हा, मात्र पोरं बी दलिंदर झाले आजकाल. साने गुरुजीचा काळ गेला, माने गुरुजीचा काळ आला, नम्र विद्यार्थ्याचा काळ गेला, नम्री विद्यार्थ्याचा काळ आला. कार्यक्रम बी घडला. आजकाल आमच्या सारख्या लोकांना महाराजांनी पण या लोकांच्या नादी लागायचं नाही. नाही तर आपले महाराज काय करायचे? पोराला उभं करायचे. उठ रे, किती वेळ तू? ते म्हणायचं 6वीला. महाराज म्हणायचे सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? लय वेळा महाराजांनी प्रश्न घेतलेला आहे. महाराज काय म्हणायचे? सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? मग हे शहाणं ना, हे खाली कमरावर हात देऊन उभं राहायचं. महाराजांना म्हणायचं 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले स्टेजवर ये. त्याला स्टेजवर आल्यावर डबल विचारलं 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणले 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? अख्खे लोक हसले ना. ते म्हणलं काही हो, आपल्याला महाराजाचा कार्यक्रम वाजवायचा आहे.
हे दलिंदर आहे. तसं मी इथं आलो ना, मी मजा घेणार. कोणी इथं आलं काहीतरी मजा घेणार. बुचकून काहीतरी बोलते महाराज अभंग इसराव म्हणून, काहीतरी कोणाला खडा हानील महाराज तिकडे लक्ष गेलं गेला माझातला शब्द डायरेक्ट. आणि त्याचं काही जर असं चुकलं की तेवढंच घेत आहे की इकडे आहे तर व्हायरल करायला आमचा कार्यक्रम है ना. हेच झालं याचं. मग दुसऱ्या कीर्तनात महाराजाचं कीर्तन दुसरीकडे, हे दलिंदर शर्ट बदलून आलं महाराज इसरून गेले तेच हे म्हणून. आता दुसऱ्या कीर्तनात दुसरीकडे बसलं. दुसरीकडे बसल्यावर काय महाराज बोलता बोलता कीर्तनात लगेच विचारलं, उभा राहा किती ले. ते म्हणलं 6 ले. सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते मला महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले स्टेजवर ये. ते ॲटिट्यूड नाही येऊ लागलं ना. ह्या ॲटिट्यूडनं आपलं स्टेजवर आलं. स्टेजवर आल्यावर महाराजांनी विचारलं, सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते मला महाराज काल सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का. ते मला महाराज जागा बोलायचं नाही. महाराज म्हणले काय झालं. थांबा म्हणला. ते पळत खाली गेलं. स्टेजच्या खालून 1 किलो कापसाचं गाठुडं आणि 1 किलो लोखंडाचं माप आणलं. महाराज विचारा म्हणला. आता महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. 1 किलो लोखंड जोड म्हणले. महाराज म्हणले कस काय. ते म्हणला हे कापसाचं गाठुडं तुमच्याकडे घ्या, 1 किलोचं माप माझ्याकडे द्या. तुम्ही मला गाठुडं फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो, कळल जड का आहे. यायला चॅलेंज आहे का भाऊ. यायनं कोणाला सोडलं नाही ना. यानं कोणाला सोडलं. किती प्रबोधनाची चळवळ करा, काही करा, बदलणार नाही. 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. आता तू काय चालू आहे. आपलीच माडी, आपलीच गाडी, ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी. काय सांगितलं होतं 12व्या शतकात. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. सांगायचं तात्पर्य पोरं तुम्हाला मी सांगितलं बाबा आपल्या स्टेटसवर आयुष्य बदलत नाहीये. सकाळी उठल्यावरती या डोक्यात स्टेटस आहे. काही जण पलीकडल्या गल्लीत जातात, काही ना तर स्टेटस याच्यासाठी वापरले आपल्या डोक्यातला डायलॉग कोणाला तरी उद्देशून बोलायचा आहे, कोणाला तरी ते शब्द लागाव म्हणून स्टेटस ठेवायले. काही जण ठेवतात तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. याचं स्टेटस वजन 20 किलो. याला उचलून ठेवता येते. आणि याचं स्टेटस काय. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे फोक्या, सुतळी बॉम्ब फुटल्यावर तू 1 किलोमीटर पळतो. तू कयाल डायलॉग आणायला सामने से गुजरेंगे धोकान बिकान काही बी. हे फकाले धंदे बंद करायचे पहा. यानं आयुष्य बदलणार नाही. तरुण पूर्वांना विनंती आहे काय करायचंय पहा, लक्षात घ्या. हा एक स्टेज आहे, हा एक विचार मंच आहे. विचार मंचावर बसलेले लहान लहान लेकरं दिसतील. कशामुळे बसले माहितीये का. त्यांच्या अंगात असलेल्या लहान वयातील कलागुणामुळं, त्यांच्यात असलेल्या व्यक्तीमुळं. त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे ते दाखवलं म्हणून त्यांना इथं बसता आलं. येणाऱ्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गाजतंय त्यांचं इथं आगमन होणार आहे. त्यांच्या बाजूला ज्यांना प्रत्येक काय चांगल्या पद्धतीनं मृदुंग वाजता येतो ते इथं बसणार आहेत. ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वतःच्या खांद्यावर पेरलाय ते विनेकरी या ठिकाणी उभे राहणार आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थानं गावाचं नाव रोशन केले ते आमचे परममित्र मार्गदर्शक प्रकाश महाराज साठे या विचार मंचावर बसतील. आपला कार्यक्रम युट्यूब मुळे गाजला म्हणून आपल्याला इथं बसता येईल. म्हणून तुम्हाला तरुण पोरांना हृदयाच्या तळापासून एक कळकळीची विनंती आहे. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये 5 फुटाचं अंतर आहे. मात्र हे 5 फुटाचं अंतर पार करायला कधी कधी काही लोकांना अख्खं आयुष्य हयातीत घालावं लागतं. आणि म्हणून ते आयुष्य हयातीत घालायचं नसेल तर एक काम करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही बसलात, येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या गावात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ होईल. तुमच्या गावामध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होईल. तुमच्या गावामध्ये प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होईल. तेव्हा आपण एखादा उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काम करा, अभ्यास करा, नोकरी मिळवा. का तर तुमची माय या चटईवर बसलेली आहे, तुमचा बाप या चटईवर बसलेले. त्याचं कारण फक्त हे 5 फुटाची दरी आहे. म्हणून उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काम करा, शिक्षण घ्या, नोकरी मिळवा. येणाऱ्या काळात साला तू त्या ठिकाणी बसला असेल पण तू केलेल्या कामामुळे तुझा बाप इथं बसेल. एवढं काम तुला करता आलं पाहिजे. हे काम करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि आपल्याला एक दलिंदर नईन एक डायलॉग आला पहा. कोणता. मी परिस्थितीच नव्हती हो, मी बी शिकलो असतो, मग परिस्थितीच नव्हती. अरे बाळा, ज्याच्याकडे गाडी नाही त्यानं काय करायचं है ना. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्यानं सायकलवाल्याकडे पाहायचं. ज्याच्याकडे सायकल आहे त्यानं पैदल चालणाऱ्याकडे पाहायचं. आणि ज्याच्याकडे पाय आहेत त्यानं ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे पाहायचं. समाधानाचा मार्ग आहे. बाया बसा एकदा. हे बायामुळे बी लय वांदे झाले पा देशात. पोरो, नवीन एक कायदा आलाय, नीट लक्षात घ्या. तुहा जर एखाद्या पोरीकड 15 सेकंद टक लावून पाहिलं की डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले तुला उचलून नेतात. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एकाच जागी मारतात ज्याचं तुला लय काम आहे.
म्हणून नीट राहायचं. म्हणजे एखाद्या पोरीकडे तो हा 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं, पण मला प्रश्न पडतोय त्या ताईला बी कसं काय कळालं की तू हा 15 सेकंद जास्त टक लावून पाहिलं. टाळी एका हाताने वाजत नाही ताई, तुहा बी सुधरायचं, तुहा बी त्या इंस्टाग्रामच्या नादी लागायचं नाही. आणि तू बी रे दलिंदर, गॉगल दुसऱ्याचा, शर्ट तिसऱ्याचं, आणि हे म्हणतंय लुकिंग इज अवेसम. याला स्पेलिंग येई ना, याला कॉंग्रॅच्युलेशन स्पेलिंग येत नाही, CON टाकतंय खाली, आपाप येते कॉंग्रॅच्युलेशन, टपाक टुक सेंट. या धतुऱ्याला अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग येत नाही, HAPPY, अॅनिव्हर्सरी येतच नाही, ANN आहे खाली येते अॅनिव्हर्सरी, क्लुक सेंट. याचे वांदे सुधारणार कुठं? कारण याची इंग्रजी कशी झाली महाराज? इंग्रजीला पेपर होता, पेपरला होतं रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. काय होतं? रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न विचारला हाऊ मेनी अॅनिमल इन द गार्डन. हे काय करायचं? फक्त अॅनिमल पाहायचं, त्या पॅराग्राफ मध्ये अॅनिमल कुठं दिसलंय त्याच्या मागे लिवळ पुढची वळ लिहून टाकायचं. तसा पास झाला तू, बदलणार कुठं? बाया आता जागामुळे भांडणं करणार, तरी ST मध्ये 50% दिले बापा तुम्हाला. आता काय ST बी घेता आम्ही काय टपावर बसाव? काहीच राहिलं नाही ना. आता फक्त आमच्या पोराला पंजाबी ड्रेसच घालायचा राहिला STत प्रवेशने, बाकी तर दुसरं काही राहिलंच नाही. बरं पहा ना, आपली जीन्स पॅन्ट टी शर्ट त्याच्याकडे गेली, त्याचा पंजाबी ड्रेस घालावता आपले वांधेत. आपल्या बाजूचं म्हणते बहुतेक करण गायब आहे, आपले वांधेत का नाही? पोरं सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या, आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये देखील काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडून आपल्याला शिकायचे. पहा लक्षात घ्या, रामायण महाभारतामधल्या देखील कथा आहेत, पण वांदे काय व्हायलेत माहितीये का? आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला मानतो? शेक्सपियर. म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक बोकांडीवर ह्याची सवय आहे. आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो? महा आदर्श कोण आहे म्हणले? जो बायडन. याला नाव बी येईना, याचा आदर्श. कळकळीची विनंती आहे पोरं, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल, आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल, आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल, तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा. जरासा आवाज तुमचा जोरात, त्याला एक नारा झाला पाहिजे आपला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणजे कळतंय काय चालू आहे म्हणून, है ना? काही काही कोमात आहेत ते म्हणते मग जागा चटई तर एवढीच दिसायली महाराज आल्यावर मी कुठं बसायचं? कारण आपले वांधे काय आहेत, मी थोडा समाजापेक्षा वेगळा आहे, माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, त्याकडे 2-3 एकर, त्याच्यानंतर हप्त्यावर घेतलेली गाडी, त्याच्यातून तू भपारे हाणायला. या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 आहे. त्या 3,07,713चा जर एकदा 7-12 पाहिला तर त्या 7-12वर आपल्या बापाचा हक्क आहे, त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे आपण लक्षात घ्यायचं. मग त्याच्याकडे किती तोरा असेल, तरी पण काय केलं? अरे पुण्यापासून चाकणपर्यंतची जहागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की आपला बाप कुठंतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय, म्हणून चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं, त्याचं नाव होतं स्वराज्य. काय नाव होतं? स्वराज्य. हे सहज निर्माण झालं नाहीये, त्यामुळे ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, त्यामुळे टेन्शन आपल्याला आलं पाहिजे, आणि थोडा राग जरासा झटकायचा, आळस थोडासा झटकायचा. पण आपल्या डोक्यात आळसच झटकणं. पोरं आता मी जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे. 3 आळशी असतात पहा, आळशी. आळशी माहित आहेत ना? काही काम सांगितलं, चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले. ए पोरियो, तुमच्यावर 2-3 उदाहरणं घ्यायचे. तू बी इंस्टाग्राम मध्ये बेजार है, कच्चा बदाम पक्का बदाम, बेजार है. मैं नहीं तो कोण बे, तू ही मावशी. हो त्याच्यावर चालू आहे. पतली कमरिया, तो वजन 80 किलो, पतली कमरिया कस काय? सुधारायचंय. म्हणून आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोरीच्या मोबाईलवर आपलं लक्ष पाहिजे. नुसतं बाहेर समाज प्रबोधनाच्या गप्पा हल्ल्यानं समाज सुधारणार नाही, त्यासाठी ती चळवळ आपल्या घरातून चालू करावं लागेल, ते परिवर्तन आपल्या घरातून चालू करावं लागेल. अलीकडे एका पिक्चरची स्टोरी आहे, त्या पिक्चर पाहिल्यानं परिवर्तन होणार नाही. पहिल्यांदा परिवर्तन आपल्या घरापासून करायचं. आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये संपर्क कोणते पाहायचे? आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये गाडीगारवाला नंबर दिसल्यावर तुमचं काम काय? सुधारणं काळाची गरज आहे. तिला काय काम आहे गाडीगाडीचं, हे का नाही? हे तुमचं काम आहे. पण आपल्या झालं काय माहितीये का? आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भर आहे. कोणीतरी बोलला, मजाक झाली, तात्पुरतं आपण ते हसायलो तर पुन्हा विसरून चाललो. कारण आपल्याला गरज काय आहे? विकासाची. 2014 पासून डायलॉग आपण विकासावर आणला. या देशाला विकासाची नाही, गरज आहे परिवर्तनाची. विकास आणि परिवर्तन या 2 गोष्टीत फरक आहे. विकास म्हणजे काय? तुम्ही एखाद्या हॉटेलवर बसलेत,
हॉटेलवर बसल्याच्या नंतर एक जण आलं आणि आल्याच्या नंतर म्हणलं मला 10 रुपये पाहिजे. तुम्ही त्याला विचारलं कशाला पाहिजे, त्यानं सांगितलं मला भूक लागली आहे. तुम्ही त्याला 10 रुपये दिले, त्यानं समोसा खाल्ला, त्याची भूक भागवली. हा झाला विकास. उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे, उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. ती कायमस्वरूपी पोटाची भूक भागविणे म्हणजे परिवर्तन. या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हे सरकारचा झाला विकास. पण माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना या देशामध्ये कर्ज मागण्याची वेळच नाही येऊ देणं म्हणजे झालं परिवर्तन. ते परिवर्तन आपल्याला करायचंय, त्या परिवर्तनाची आपल्याला गरज आहे. पण प्रॉब्लेम झाला काय माहितीये का, आपल्या इथं ज्याच्यावर अन्याय होत आहे ते आणि जे अन्याय सहन करताय ते, हे दोघंच एकमेकाला भाषण द्यालेत. पहा, ज्याच्यावर अन्याय व्हायला ते आणि जे अन्याय सहन करायला ते. म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. त्यासाठी रणरण त्या उन्हामध्ये फिरावं लागतं, त्या उन्हाची तीव्रता सहन करावी लागते. आपल्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात आणि त्या भेगा सहन झाल्यावर कळतंय दुष्काळ काय आहे. पण आपले दलिंदर साळे गावात आमदार आला त्याच्यासोबत सेल्फी, तेच बदलायचं तुला. काही काही मी दलिंदर पाहिले मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे झाकण जुलिया, तू हा नंबर तरी आहे का द्यायच्याकडं? त्यानं तू स्टेटस पाहिलंय का? तुला काही गरज आहे का? अरे त्या आमदारा खासदारांना मुख्यमंत्र्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा राबून दिवसभर शेतात व्यथा व्यक्त करून तू या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणार ती ह्या बापाचं स्टेटस ठेव. जेव्हा जेव्हा तू पलीकडे जाशील कुठंतरी ती ह्या मनात विचारेल की माझ्या बापासाठी काय होईना मला माझा मार्ग बदलायचा आहे, ते तुला करावं लागेल. आणि परिवर्तन साधं सुद्धा नसते, भाषणानं परिवर्तन होत नाही. परिवर्तन भाषणानं झालं असतं तर घराघरात वक्ता तयार झाला असता. आजकाल वक्ते कमी वक्ते वाढलेत. वक्ते पाहिले, या धर्मावर बोल, त्या धर्मावर बोल, देवावर बोल, याला बोल, धतुरा यायचं खरं नाही पण डायलॉग हाणतेत का नाही? हे चालू आहे का नाही? तेव्हाच आपलं काम आहे. जर तसं असतं तर काय केलं असतं, प्रत्येक घरात वक्ता तयार झाला असता. घरातल्या प्रत्येकाने एक वक्ता तयार केला असता. म्हणले असते आम्ही बोर झालो, तू इथं जाऊन बोल म्हणजे आम्ही सुधरू. त्यानं होणार आहे का? नाही. गावात सरपंच आलाय, गावात पोलीस पाटील आहे, गावात लोकप्रतिनिधी आहे, त्याच्या माईच्या अंगावरली साडी पाहायची आणि घरी गेल्यावरती ह्या माईच्या अंगातली साडी पाहायची. 2 साडीतला फक्त फरक लक्षात घ्यायचा, त्याला बसू द्या. त्याच्यामुळेच मी त्या आळसावर बोलू लागलो भाऊ. एकदा आळसाचं उदाहरण सांगतोच, तसे लय उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपला काय युट्यूबला कार्यक्रम उगाच गाजला काय? निस्त्या शिवा दिल्यामुळं गाजलाय. पण त्या बी लोक माहिलेत गोड वाटायल्यात. आपला कार्यक्रम काय, गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले? मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. म्हणजे निंदा मंदा आपला बेश्रमाचा धंदा सुधारणार नाही. नो परिवर्तन हे का? महिला मंडळ आहेत आणि इथं पुरुष मंडळ आहे. पहिले काय करायचं माहितीये का? आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकडे जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे, त्यांचं नाव आहे इंदोरीकर महाराज. नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती. आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता. कीर्तनकार महाराजांना विनंती, विनोदाचार्य शब्द लावायचा नाही समोर. विनोद हे कीर्तनाचं साधन नाही, हा ते प्रबोधनाचं साधन आहे, भक्तिभावाचं साधन आहे. ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे. जी डोक्याने चालतात ती पंत आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत. गरज सध्या संताची आहे, त्या संताची मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, काय करायचं तर करा. तुम्ही आज किती राबले, किती पैसे कमवले तर 5-10 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर जमा होणार नाहीत. विनंती आहे, घरी 8-9 वाजता जेव्हा जेवायला बसले ना, आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसले पाहिजे. 1-2 तास आपण आपल्या लेकरासोबत बोललो पाहिजे. आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहिला पाहिजे. आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायले, त्या नेत्याला आणि याला सोबत 10-10 रूम मध्ये हल्लं पाहिजे. युवा नेता काय त्याचं बॅनर, बापा बापा है ना, लाखो दिलो की धडकन, युवकांचे प्रेरणास्थान. आणि प्रेरणास्थान 12वी 3दा नापास. युवकांचे प्रेरणास्थान, लाखो दिलो की धडकन है ना. हो, दिलदार की हस्ती में लाखो करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. बापा मैत्रीच्या दुनियेतलं दुसरं नाव, त्याचा फोटो गॉगल दुसऱ्याचा, खाली 15 जण बिनांघोळीचे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. परिवर्तन करायचे. आपला फोटो कुठं आला पाहिजे? काल UPSCचा निकाल लागला, 4 पोरी देशामध्ये पहिले आला, त्यांनी कोणाला फोटो पाठवला नाही. लोकांनी त्यांचा फोटो पाहायला गेले आणि आपापल्या चॅनलवर त्यांचा फोटो टाकला. अरे तुमचा शोध लोकांनी घेतला पाहिजे, तेवढं काम करायचं. आपला शोध घ्यायला लोक आपल्या घरापर्यंत आले पाहिजे, तेव्हा काहीतरी खरं आहे. नाहीतर काय होणार? काळ बेकार आहे, वेळ बेकार आहे, त्या वेळेची संधी समजून घ्यायचं शिका. नाहीतर काय आहे,
इथं बसलेल्या माता मौल्यांना काय म्हणलं की 2 तास आपल्या पोरीसोबत पोरासोबत वेळ घालवायचा आहे, त्याच्यासाठी तुमच्या दोघात प्रेम पाहिजे. पण वांदे आपलेच आहेत. ही म्हणाली संसार मायामुळे आणि हे म्हणाले मी हे म्हणून तुला नांदायलो. भांडणं यायच्यात आहेत. पहिले तुमच्या दोघात प्रेम पाहिजे, तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. बायकोचं थोडंफार चुकलं तर नवऱ्याने ऍडजस्ट केलं पाहिजे आणि नवऱ्याचं थोडंफार चुकलं तर बायकोन गप राहिलं पाहिजे. ही अख्ख्या गावाला सांगती. हे म्हणते मग हा अपमान झाला आणि याला मान बी घरातच असतोय थोडाफार. तर पहिले तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. ना तर होतंय काय, एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टरनं विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत? ते म्हणलं 10 वर्ष झाली. डॉक्टर म्हणला 10 वर्ष झाले म्हणून ऐकत नसल. बरोबर आहे, नवीन नवीन लय कार्यक्रम असते बापा. नवीन नवीन म्हणल्यावर का ते कपडे प्रेस करून घडी घालून पुढं आणि एकदा 10-12 वर्ष झाले ते चेंडू बेंडू झालं ना, इसे खलास. तू ही अंडरपॅन्ट तू हाच, तो हा कार्यक्रम तू हाच. बरोबर आहे. आता एक डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला गेल्यावर काय म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येणं. डॉक्टरनं प्रश्न केला लग्नाला किती वर्ष झाले? हे म्हणलं 10 वर्ष झाले. मग तेव्हा महाराज म्हणले एक काम कर. डॉक्टर साहेब काय म्हणले काम कर, हा टेप घेऊन जाय आणि त्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. गेलं हे टेप घेऊन. आता टेप घेऊन यायला सवय होती 7 वाजता झुलत जायची. हा गेला झुलत डडांग टटांग डडांग टटांग. ह्या याच्या पायातला गॅप आखी एसटी मधातून जाईल असं चाललं याचं. आणि ह्यो गेला ना बाप्पा गावात. मग गावात गेल्यावर काय यानं लांबूनच बोंबला ना, अगं दरवाजा उघड. मग गावात दलिंदर घरात असते, वंशाचा दिवा. हे बी सातलं फडफडायला आजकाल, हाणतो तोडतो फाडतो, वंशाचा दिवा. मग काय त्यानं आवाज दिला अगं दरवाजा उघड. हे घरातलं आलं पोरगन, त्यानं दरवाजा उघडला. हे घरात गेलं. घरात गेल्यावर डॉक्टरनं टेप दिला होता, ती हा बायकोला कुठून ऐकू येत नाही एकदा मोजून आण. मग काय हे बैठकीत गेलं आणि बैठकीतून बोंबललं अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही. यानं टेप काढला. याला वाटलं हिला इथून ऐकू येत नाही. पुन्हा पुढे गेलं तिथून बोंबललं अगं भाजी काय केली. तरी आवाज आला नाही. हे कोमात गेलं. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. किचनच्या दरवाजापाशी गेलं. तिथं जाऊन बोंबललं अगं भाजी काय केली. तरी आतून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. मग किचन मध्ये गेलं. किचन मध्ये जाऊन बोंबललं अगं भाजी काय केली. तरी बायकोचा तिकडून आवाज आला नाही. याला वाटलं हिला इथून बी ऐकू येत नाही. हे तिच्या कानाच्या मागून गेलं. कानात जोरात बोंबललं अगं भाजी काय केली. तिनं 2 झापडा हाणल्या. मुडदे अर्धा तास झाले सांगायले भाजी आलूची केली. डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं.